गुड मॉर्निंग. आता आपण बघूयात नेक्स्ट पार्ट. तर आपण बघितलं अमिनोटेलिझम, युरिकोटेलिझम. तर अमिनोटेलिझममध्ये किडनीचा कसलाच उपयोग होत नाही. तसंच युरियोटेलिझममध्ये युरिया सायकल आपण पाहिली. युरिकोटेलिझममध्ये ॲसिड पाथवे, आयोसायनिक ॲसिड पाथवे होता, हे बघितलं आपण. अमोनिया इन्व्हॉल्व अमिनोटेलिझममध्ये अमोनिया इन्व्हॉल्व असतं, युरिकोटेलिझममध्ये युरिया इन्व्हॉल्व असतं आणि युरिकोटेलिझममध्ये युरिया इन्व्हॉल्व असतो. तर 500 ml वॉटर आपल्याला अमिनोटेलिझममध्ये आपल्याला 500 ml वॉटर लागतं. युरोटेलिझममध्ये 50, तर युरिकोटेलिझममध्ये 5 ml वॉटर. अमिनोटेलिझमची ट्रिक पाहिली. इबोटा, aquatic amphibians, aquatic insects, aquatic invertebrates, bony fishes, tadpole larva. नंतर युरियोटेलिझमचं पाहिलं तर तो मेरा फिश मामू है. टर्टल, toad, marine fish, mammals, frog and shark. नेक्स्ट होती युरिकोटेलिझमची रेबीज, मुलींची मैत्रीण, मुलींचा मित्र. reptiles, birds, snakes, snail, lizard and cockroach. नेक्स्ट आता पाहणार आहेत आपण ॲनिमल्सचं स्ट्रक्चर, एक्झाम्पल आणि फंक्शन. तर चला सुरुवात करूयात. असं 3 कॉलम बनवून घेणार आहे मी. फर्स्ट आहे स्ट्रक्चर, एक्झाम्पल अँड फंक्शन. राईट धिस. तर आता आपण एक एक स्ट्रक्चर घेत जायचं त्यातलं. तर फर्स्ट आहे फोटोनेफ्रिडिया. वापरते मी, मला दिसेल क्लिअरली. फोटोनेफ्रिडिया. तर यामध्ये इन्व्हॉल्व असतात फ्लॅटवर्म्स. एक्झाम्पल आहेत त्याचे फ्लॅटवर्म, रोटिफर अँड सम ॲनिलिडाज. हे काय झाले तर प्लॅटीहेल्मिंथिस आणि म्हणजेच काय ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि सम ॲनिलिडा लिहिते मी, सम नेलिडा. आणि हे काय आहेत प्लॅटीहेल्मिंथिस. नंतर आहे आम्फिऑक्स. हे असतात आणि ह्याचं फंक्शन आहे ऑस्मोरेग्युलेशन. पाहिलं आपण. हे आहे फोटोनेफ्रिडिया, फ्लॅटवर्म्स, रोटिफर्स, स्मॉल ॲनिलिडाज, फायलम. म्हणजे जनरली याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असतं तर प्लॅटीहेल्मिंथिस, किंगडम प्लॅटीहेल्मिंथिस. ओके, दिसायले का? जनरली याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं फोटोनेफ्रिडियामध्ये फ्लॅटवर्म्स, रोटिफर्स, सम ॲनिलिडाज, आम्फिऑक्स. ह्याचं फंक्शन आहे ऑस्मोरेग्युलेशन. नेक्स्ट आहे नेफ्रिडिया. याच्यामध्ये कोणतं फायलम इन्व्हॉल्व असतं तर याच्यामध्ये फायलम इन्व्हॉल्व असतं ॲनिलिडा, किंगडम ॲनिलिडा. आणि याच्यामध्ये किंगडम ॲनिलिडा पण किंगडम आहे. ओके, याच्यामध्ये असतं ॲनिलिडा, याच्यामध्ये सम ॲनिलिडाच आहेत, याच्यात उरलेली ॲनिलिडाज. जसं की एक्झाम्पल बघूयात आपण अर्थवर्म, WORM. ह्याच्यामध्ये नेफ्रिडिया नावाचं स्ट्रक्चर असतं जे एक्सक्रिशनसाठी वापरलं जातं आणि ह्याचं काम आहे एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. तर बघितलं आपण फोटोनेफ्रिडिया. सगळं आधी बघितलं आपण फोटोनेफ्रिडिया.
जे की त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. एक्झाम्पल्स आहेत ज्याची की फ्लॅटवर्म्स, रोटिफोर्स जे की किंगडम प्लॅटिहेल्मिंथसचे असतात. नेक्स्ट आहे सम ॲनिलिडाज जसं की ॲम्फोरॉक्सिस ज्याचं की फंक्शन आहे ऑस्मोरेग्युलेशन. नेक्स्ट आहे नेफ्रिडिया, एक्झाम्पल आहे किंगडम ॲनिलिडियामधलं अर्थवर्म, फंक्शन आहे एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. नेक्स्ट आहे मालफिजियन ट्यूब्यूल. याच्यामध्ये काय आहे तर किंगडम ऑर्थ्रोपोडा. नैस्का ओनली ऑर्थ्रोपोडा. याचे एक्झाम्पल आहे कॉकरोच. आणि याचं पण फंक्शन काय आहे तर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. तर नेक्स्ट आहे, रिवाइज करूया तिथपर्यंत. स्ट्रक्चर, एक्झाम्पल अँड फंक्शन. फर्स्ट आहे फोटोनेफ्रिडिया, प्रेझेंट इन फ्लॅटवर्म्स, रोटिफोर्स, किंगडम प्लॅटिहेल्मिंथस, सम ॲनिलिडाज अँड ॲम्फॉक्सेंट. फंक्शन आहे ऑस्मोरेग्युलेशन. नेक्स्ट आहे नेफ्रिडिया ॲनिलिडामध्ये, किंगडम ॲनिलिडियामधल्या अर्थवर्ममध्ये हे पाहायला मिळतं. नंतर त्याचं फंक्शन्स आहेत एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. नेक्स्ट आहे मॉलफिजियन ट्यूब्यूल, प्रेझेंट इन किंगडम ऑर्थ्रोपोडा, एक्झाम्पल आहे कॉकरोच. मॉलफिजियन ट्यूब्यूल्स म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट त्याच्यात फंक्शन आहे एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. नेक्स्ट आहे अँटेनल, ज्यालाच आपण ग्रीन ग्लँड म्हणतो, ग्रीन पेन ग्रीनलँड. ओके, याचं एक्झाम्पल आहे प्रॉन्स. आणि याचं फंक्शन आहे ओनली अँड ओनली एक्सक्रीशन. आता याच्या पुढे आहे किंगडम किडनी. काय आहे किडनी, जे की किंगडम कुठल्या किंगडममध्ये असतं कॉर्डाटामध्ये. कॉर्डाटा किंगडम कॉर्डाटामध्ये फायलम कुठला आहे, फायलम मॅमालिया. त्याच्यामधल्या कोणामध्ये असतं फायलम मॅमालिया. नेक्स्ट आहे ॲम्फिबियन्स. नेक्स्ट आहे ॲव्हेज. नेक्स्ट आहे रेप्टाइल्स, याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं किडनी नावाचं स्ट्रक्चर. आणि ह्याचं पण काम काय आहे ह्युमन्स, फायलम मॅमालिया मीन्स ह्युमन्समध्ये पाहायला मिळतं. आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे, ओके, स्ट्रक्चर काय तर एक्सक्रीशन हे स्ट्रक्चर फंक्शन आहे एक्सक्रीशन. तर आपण डबल एकदा आपल्याला हे पूर्ण रिवाइज करायचं आहे. रिवाइज करूयात. तर काय आहे, पहिलं आपण काय बघितलं, काय आहे तर जसं की ह्युमन्समध्ये लंग्स असतं तसं वेगवेगळ्या ॲनिमलमध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर असतात. सॉरी जसं ह्युमनमध्ये किडनी असतं तसं वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. तेच बघतोय आपण. तर त्याच्यात आहे पहिलं स्ट्रक्चर, एक्झाम्पल अँड फंक्शन, असं आपण 3 पार्टमध्ये त्याचं जेणेकरून आपल्याला समजायला मदत होईल यासाठी असं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर फर्स्ट स्ट्रक्चर आहे नेफ्रिडिया. व्हॉट इज नेफ्रिडिया, जे की प्रेझेंट असतं फ्लॅटवर्म्स, रोटिफोर्समध्ये, जे की आहे किंगडम प्लॅटिहेल्मिंथसचा पार्ट. नेक्स्ट आहे सम ॲनिलिडा ॲम्फॉक्सेन, म्हणजे हे एक आहे आणि हे एक आहे. जस्ट नंतर त्याचं फंक्शन आहे ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे पाण्याचं प्रमाण बॉडीमध्ये मेंटेन ठेवायचं,
हे का मस्त. नेक्स्ट आहे नेफ्रिडिया. नेफ्रिडियामध्ये किंगडम ॲनिलिडा आहे, त्याचंच एक्झाम्पल आहे अर्थवर्म. एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, याचं फंक्शन आहे एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. नेक्स्ट आहे माल्फिजियन ट्युब्युल्स किंगडम. ऑर्थ्रोपोडा कॉकरोच, एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. नेक्स्ट आहे अँटेनल और त्यालाच म्हणतात ग्रीन ग्लँड. ग्रीन पेन वापरला म्हणून ग्रीन ग्लँड असं नाही आहे बरं. तर ते ग्रीन ग्लँड प्रेझेंट असतात, ज्याचं एक्झाम्पल आहे प्रॉन्स. आणि फंक्शन आहे एक्सक्रिशन. किडनी किंगडम. कॉर्डाटा फायलम. मॅमालिया, ॲम्फिबियन्स, ॲव्हेज अँड रेप्टाइल्स. नेक्स्ट त्याचं हे आहे एक्झाम्पल का लिहिलं मी इथं. ओके. फंक्शन आहे एक्सक्रिशन. फंक्शन आहे एक्सक्रिशन. अशा प्रकारे आजचा अध्याय इथेच संपला. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन अध्यायासोबत. तोपर्यंत बाय बाय. एकदा आपण शॉर्ट रिव्हिजन करून वेट शॉर्ट रिव्हिजन करून घेऊयात. इथे करूया का? दिसते का व्यवस्थित? ओके. रफ तर करायचं आपल्याला, सो इथे करूयात आपण. तर आपण ह्याची 3 पार्ट केली. फर्स्ट बघितलं आपण स्ट्रक्चर, नेक्स्ट होती एक्झाम्पल आणि फंक्शन. तर फर्स्ट बघितलं आपण फोटोनेफ्रिडिया. ज्याच्यामध्ये प्लॅटीहेल्मिंथेस अँड रोटिफोर्स. नेक्स्ट असतो समावेश त्याच्यामध्ये ॲनिलिडा आणि ॲम्फॉक्सियस. याचं फंक्शन आहे ऑस्मोरेग्युलेशन. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे नेफ्रिडिया, ज्याच्यामध्ये समावेश आहे फायलम ॲनिलिडाचा. अर्थवर्म, याचं एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. नेक्स्ट आहे माल्फिजियन ट्युब्यूल, ज्याच्यामध्ये ऑर्थ्रोपोडा. मोस्ट ऑफ द इन्सेक्ट लाईक कॉकरोच, ह्याच्यामध्ये पण काम आहे एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. ओके. नेक्स्ट पाहूयात आपण अँटेनल, ज्यालाच आपण बनतो ग्रीन ग्लँड which is example is PRAW and एस्प्रॉन्स. आणि ह्याचं आहे एक्सक्रिशन. नेक्स्ट इज किडनी. एक्झाम्पल आहे ॲम्फिबियन, रेप्टाइल, मॅमालिया, ॲम्फिबिया, रेप्टिलिया अँड ॲव्हेज बर्ड्स. ह्याचं पण आहे एक्सक्रिशन. ओके. आजचा अध्याय इथेच संपूयात. तोपर्यंत बाय बाय.